ऐका, आजची बातमी ऐका। आजच्या भागात आपण पाहणार आहोत गेल्या 24 तासातील 25 अत्यंत महत्त्वाच्या बातम्या। यात समाविष्ट आहे लाडकी बहीण योजनेचा पुढचा हप्ता कधी, पीक विमा कोणाच्या खात्यात जमा झाला, सोयाबीन आणि कापसाला आज भाव काय मिळाला आणि हवामान विभागाने काय इशारा दिला। शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण 15वी बातमी तुमच्या फायद्याची आहे। चला सुरू करूया सुपरफास्ट 25 बातम्या। सुरुवात करूया सर्वात मोठ्या बातमीने। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट समोर आली आहे। पात्र महिलांच्या खात्यात जानेवारी महिन्याचा पहिला हप्ता 10 तारखेच्या आत जमा करण्याचे आदेश सरकारने दिले आहेत। ज्या महिलांची केवायसी अपूर्ण आहे त्यांना 31 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती। शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी। खरीप 2025च्या हंगामातील अग्रिम पीक विमा वाटपास सुरुवात झाली आहे। पहिल्या टप्प्यात परभणी, धाराशिव आणि बीड जिल्ह्यातील 1.5 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात 25% रक्कम जमा होण्याची प्रक्रिया सुरू झाल्याची माहिती कृषी विभागाने दिली आहे। कर्जमाफीबाबत सरकारचे मोठे पाऊल। 30 जून 2025 पर्यंत थकीत असलेल्या शेतकऱ्यांची यादी बँकांनी तयार केली असून येत्या आठवड्यात ती पोर्टलवर अपलोड केली जाणार आहे। यामुळे नवीन वर्षात शेतकऱ्यांना कर्जमुक्त होण्याची आशा निर्माण झाली आहे। पीएम किसान आणि नमो शेतकरी महासन्मान योजनेचा एकत्रित हप्ता लवकरच जमा होणार आहे। ज्या शेतकऱ्यांचे बँक खाते आधारशी लिंक नाही त्यांना मात्र हा हप्ता मिळणार नाही। त्यामुळे तातडीने केवायसी करून घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे। गेल्या 24 तासात गाजलेली बातमी म्हणजे 1 रुपया पीक विमा योजनेतील बदल। बोगस अर्ज रोखण्यासाठी सरकार आता शेतकरी हिस्सा पुन्हा लागू करण्याच्या विचारात आहे। मात्र याबाबत अजून अधिकृत जी.आर. आलेला नाही। कृषी पंपाच्या वीज बिलात सवलत मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना 31 मार्चपर्यंत मुदत देण्यात आली आहे। थकीत बिलावर 50% सवलत योजनेचा लाभ घेण्यासाठी आवाहन महावितरणने केले आहे। आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सोयाबीनची मागणी वाढल्याने सोयाबीनच्या दरात किंचित सुधारणा झाली आहे। आज लातूर आणि अकोला मार्केटमध्ये सोयाबीनला सरासरी 4,400 ते 4,650 रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला आहे। कापूस उत्पादकांसाठी दिलासादायक चित्र नाही। CCIची खरेदी केंद्र सुरू असली तरी खाजगी बाजारात कापसाचे दर 6,800 7,200 रुपयावर अडकले आहेत। ओलावा कमी असल्यामुळे कापसाला 7,300 पर्यंत भाव मिळतो। कांदा दरात चढ उतार सुरूच आहे। नाशिकच्या लासलगाव मार्केटमध्ये उन्हाळा कांद्याला सरासरी 1,200 ते 1,800 रुपयेपर्यंत भाव मिळत आहे। लाल कांद्याची आवक वाढल्याने दरावर थोडा दबाव आला आहे। नवीन तुरीची आवक बाजारात सुरू झाली आहे। हमी भावापेक्षा जास्त दर खाजगी व्यापाऱ्याकडून मिळत असून आजचा सरासरी दर 7,000 ते 7,200 रुपये प्रति क्विंटल नोंदवला गेला आहे। थंडीमुळे टोमॅटोचे उत्पादन वाढले असून दर पडले आहेत। अनेक ठिकाणी टोमॅटोला 5 ते 10 रुपये किलो भाव मिळत असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत। सांगली आणि हिंगोली मार्केटमध्ये हळदीचे वायदे तेजीत आहेत। सध्या हळदीला 11,000 ते 13,000 रुपयाचा विक्रमी भाव मिळत आहे। महाकृषी ऊर्जा अभियानांतर्गत कुसुम सोलर पंपासाठी नवीन कोठा उपलब्ध झाला आहे। ज्या शेतकऱ्यांनी पैसे भरले आहेत त्यांना पुढील 15 दिवसात पंप मिळतील असे ऊर्जा विभागाने स्पष्ट केले आहे। ठिबक आणि तुषार सिंचनासाठी महा-डीबीटी पोर्टलवर सोडत जाहीर झाली आहे। निवड झालेल्या शेतकऱ्यांनी 10 दिवसात कागदपत्रे अपलोड करावीत, अन्यथा अर्ज रद्द केला जाईल। कांदा साठवणुकीसाठी कांदा चाळ उभारणीला सरकार आता 1,60,000 रुपयापर्यंत अनुदान देणार आहे। यासाठीच्या अर्जाला मुदतवाढ देण्यात आली आहे। गाय म्हशीच्या गोठा शेडासाठी आता मनरेगा अंतर्गत 1 लाखापर्यंतचे अनुदान थेट ग्रामपंचायतीमार्फत मिळणार आहे। यासाठी ग्रामसभेत ठराव घेणे अनिवार्य केले आहे। गट शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी ट्रॅक्टर आणि रोटासाठी 50% सबसिडी मिळणार आहे। यासाठी शेतकरी गटांनी महा-डीबीटीवर अर्ज करावेत। राज्यात थंडीचा कडाका वाढला आहे। उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भात पारा 10 अंश सेल्सिअसच्या खाली गेला आहे। येत्या 24 तासात नाशिक, धुळे, निफाडमध्ये थंडीची लाट येण्याची शक्यता आहे। अतिथंडीमुळे द्राक्ष बागेत डावणी मिल्ड्यूचा प्रादुर्भाव होण्याची भीती आहे। शेतकऱ्यांनी पहाटे बागेत धूर करावी, तज्ज्ञाच्या सल्ल्याने बुरशीनाशकांची फवारणी करावी। ढगाळ वातावरण असल्याने हरभरा पिकावरील अळीचा प्रादुर्भाव कमी झाला आहे। ही शेतकऱ्यांसाठी समाधानी बाब आहे। रब्बी हंगामातील गहू आणि ज्वारी पिकाला आता पाण्याच्या पाळ्या देण्याची वेळ आली आहे।
थंडीमुळे पिकाची पाण्याची गरज कमी असली तरी ओलावा टिकून राहणे गरजेचे आहे. राज्यातील 180 साखर कारखाने पूर्ण क्षमतेने सुरू असून उसाला FRP प्रमाणे पहिला हप्ता वेळेत देण्याचे निर्देश साखर आयुक्तांनी दिले आहेत. तर शेतकरी मित्रांनो, ह्या होत्या आजच्या सुपरफास्ट 25 महत्त्वाच्या कृषी बातम्या. तुम्हाला यातील कोणती बातमी सर्वात महत्त्वाची वाटली, लाडकी बहीण किंवा कर्जमाफी, आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. आपल्या इतर शेतकरी ग्रुपवर नक्की शेअर करा. दररोजच्या अशाच ताज्या अपडेट मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया उद्या सकाळी. तोपर्यंत राम राम.